नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीमधली प्रभात ही कविता पाहणार आहोत. ही कविता किशोर बळी यांनी लिहिली आहे. प्रभात म्हणजेच काय तर सकाळ होय. देशाचे भविष्य चांगले करण्यासाठी तंत्रज्ञानाचे आणि तरुणांना नवीन संधी दिली आहे अशी शिकवण या कवितेतून आपण घेतो. भविष्याची सकाळ या अर्थी प्रभात हे नाव दिले आहे. आता क्षितिज म्हणजेच काय तर आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते किंवा आभास होतो आपल्याला, त्याला क्षितिज असे म्हणतात. युग म्हणजे काय तर सुमारे 100 वर्षाचा कालखंड. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. तंत्रज्ञानाच्या नवीन युगाच्या आकाशात ज्ञानाचा विद्येचा प्रकाश पसरला आहे. कलागुणांच्या क्षितिजावरही नवनिर्मितीची सकाळ उगवली आहे. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर. आपुलकीचे सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य प्रांगणासारखी ही आपली विशाल मातृभूमी आहे. जणू ही सुंदर बाग फुलली आहे. फुले व पाखरे यांसारख्या माणसांचे सुंदर जग आहे. इथे स्नेहाचा, प्रेमाचा सुगंध पसरलेला आहे. या स्पर्धेच्या जमान्यात आपल्या गुरुजनांनी आपल्याला अनमोल शिकवण दिलेली आहे. जणू कलागुणांच्या क्षितिजापाशी ही प्रतिभेची सकाळ उजाडली आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आपल्या शिक्षकाने आपल्याला शिकवलंच नसतं तर आपल्याला आपल्या शिक्षणाची प्रगती ही कळालीच नसती आणि आपल्या कलागुणांना वाव मिळाली नसती. कोणतेही क्षेत्र निवडत असताना आपल्याला शिक्षकांचे किंवा गुरुजनांचे अमूल्य मदत लागते किंवा आपल्याला भासतेच. जर त्यांनी शिकवलंच नसतं तर कदाचित आपल्याला काही गोष्टी कळल्याच नसत्या. त्यामुळे किशोर बळी यांनी गुरुजनांचे अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात त्यांनी आपल्या स्पर्धेच्या युगात जगायला शिकवले. अशा गुरुजनांना आपल्याला खरंच आभारच मानले पाहिजे. पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मनाल विशाल होई. इथे रुजवून त्या तत्वांची विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. स्वतःचे अस्तित्व मजबूत करण्यासाठी ही व्यक्तिमत्वाच्या जडणघडणची प्रयोगशाळा आहे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला काहीतरी बनायचं असतं, आपलं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्याला बनवायचं असतं तेव्हा आपल्याला खूप अशा संकटांना सामोरं जावं लागतं. प्रयोगशाळा म्हणजेच काय तर आपण चुकांमधून काहीतरी शिकत असतो. म्हणजे आपण प्रॅक्टिकली म्हणजे प्रयोग करत असतो आणि त्यातून चूक की बरोबर हे नेहमी शिकत असतो. इथे शरीर निरोगी व आरोग्यदायी होते आणि मन विशाल होते. थोर मूल्यांचे, थोर तत्त्वज्ञानांचे इथे रोपण होते. आमच्या नसानसात तीच अमूल्य विचारधारा रक्तांसारखी वाहत आहे. कलागुणांच्या क्षितिजावरती आता नवनिर्मितीची प्रभात होत आहे. पुढचं आहे, नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने, अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. इथल्या मनामनात नवीन स्वप्ने रुजली आहेत. आपली सर्वांची काही ना काही ते स्वप्ने असतातच.
नवीन उमेद, नवीन आशा फुलते. प्रगतीची ही नवीन व्याख्या आम्ही दृढ केली आहे. अपार कष्टाने व अविरत अभ्यासाने आमच्या देशाला आपण प्रगतिशील बनवूया. सारे भेदभाव मिटवून माणुसकीचे नवीन युग आणूया. कलागुणांच्या या क्षितिजावरती नवनिर्मितीची सकाळ झाली आहे. म्हणजेच काय तर आपण चांगलं शिकून या देशाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे. आपण कोणतीही जाती भेदभाव मनात न ठेवता आपण सर्वांनी एकजूट होऊन आपण सर्वजण एकमेकांचा हात पकडून असेच सर्वजण पुढे जाऊन आपण एक नवीन प्रभात म्हणजेच नवीन सुरुवात करणार आहोत असे या कवीने इथे सांगितलेले आहे. धन्यवाद.